तर आता आलो आहोत आपण धर्मशाळा स्टेडियममध्ये. तर तुम्हाला मी दाखवते स्टेडियम, एक सेकंड. तर आज आहे हा माझा लुक. स्टेट वॉर मेमोरियल म्युझियमला आलो आहे आम्ही. इथे फायटर प्लेन आहे. इथे इंडियाचा मॅप बनवला आहे आणि हे इथे आय गेस जे शहीद जवान झालेत त्यांचं नावं लिहिलेली आहेत मागे इथे वॉलवर. इथे खूप सुंदर आहे हे. इथे असं मला वाटतंय की जे जवान आहेत आपले, जे शहीद झालेत त्यांची नावं इथे लिहिलेली आहेत. त्यांच्या स्मरणार्थ हे म्युझियम आहे. हे बघा. आणि इकडेच इंडियाचा मॅप आहे जवळ. हा, हे बघा. काय लिहिलेलं? काय विमानाची हिस्ट्री लिहिली होती. अच्छा. चलो. याच्या अपोजिट साईडने पण जे जवान शहीद झालेत त्यांची नावं लिहिलेली आहेत आणि कोणत्या प्लेसवर म्हणजे कोणत्या इयरमध्ये आणि कोणत्या प्लेसवर जे युद्ध झालं होतं त्याच्यामध्ये जे जवान शहीद झाले ते पण इथे लिहिलेलं आहे. हे बघा इकडे पण. म्हणजे हे जे म्युझियम आहे हे त्यांच्या म्युझियम बोलण्यापेक्षा मेमोरियल बोलेल, त्यांच्या स्मरणार्थ त्यांनी इथे बांधलेलं आहे आणि ते खूप छान त्यांनी मेंटेन पण केलं आहे. हे बघा इकडे पण आहेत नावं. आपण खूप कृतज्ञ आहोत त्या जवानांसाठी ज्यांनी आपल्या संरक्षणासाठी इकडे त्यांचं बलिदान जे दिलेलं आहे. इकडे बघा इथेही नावं लिहिलेली आहेत. हॅलो, आता आपण आलो आहे टी गार्डन, हिमाचल धर्मशाळा येथे. आय लव्ह हिमालयन ब्र्यू. खूप सुंदर आहे.
आहे बागसुनाग टेम्पल. खूप सुंदर आहे. वरती पण एक आहे टेम्पल आणि इथे एक आहे. हे बघा. सुंदर आहे. आता आम्ही जाणार आहोत रोपवेने खाली. जस्ट खाली जाऊन परत वर येणार आहे. हे मॅकडोलगंज मार्केट आहे आणि आत्ताच आम्ही मॉनेस्ट्रीमध्ये जाऊन आलो. तिथे मी काय शूट नाही केलं कारण तिथे शूट करायला अलाव नव्हतं आणि मी शक्यतो टाळतेच. असं मंदिर वगैरे काय असेल ना त्या पार्टमध्ये शक्यतो जिथे मंदिर वगैरे असेल ना तिथे मी शूट करणं टाळते कारण नाही बरोबर वाटत ते मला स्वतःला पर्सनली. हो चालेल कर. आम्ही चाललो आहे रोपवेमध्ये. 2 माणसांसाठी 1600 रुपये राऊंड ट्रिप्स. खाली जायचं आणि वरती यायचं. 5:45ची लास्ट रोपवे असणार आहे. आता झाले 4:45. आता आम्ही खाली जाणार आहे. लेट्स सी गाईज. आम्ही आता चाललो आहे रोपवेमध्ये. तर हे बघा तुम्हाला सिनरी दाखवते. सिनरी बघ तू. मॉनेस्ट्री आहे इथे आतमध्ये. हे बघा इथे जे दिसतंय ना व्हाईट रूफ तिथे मॉनेस्ट्री आहे. तिथे दलाई लामा राहतात असं मानलं जातं. नक्की कुठे राहतात ते माहित नाहीये. बघा सुंदर आहे. अक्षय कसं वाटतं व्ह्यू कसा आहे? छान आहे खूप मस्त ना. येस. सुंदर व्ह्यू आहे. बघा दुसरा रोप आहे. सुंदर व्ह्यू आहे. इकडे पुढे कुठेतरी आमचं हॉटेल आहे आणि एवढा सगळं ट्रॅव्हल आम्ही कारने केलं आहे कॅबने. तर आम्ही रोपवेने खाली चाललो आणि परत रोपवेनेच वरती येणार आहे. खूप मोठा रोपवे आहे. व्ह्यू खूप सुंदर आहे. व्ह्यू खूप छान आहे आणि मेंटेन पण छान आहे. हायटेड असतात त्याच्यावरती ते जे बसतात ना ते जवळजवळ 6.5-7 फीट असतात. जे सोल्जर्स बसतात ना ते. आणि त्यांचा जो तुरा असतो ना तो 1.5 ते 2 फूट असतो. 2 फूट तुरावरती त्यांचा येतो. तो त्यांना बघशील ना त्यांची मुस्टाच वगैरे ना अशी नेहमी वरती असते. ते तू अशी बोलणार पण नाही जास्त. तू जर बोलली ना फोटो वगैरे देतात ते पण ते बोलणार नाही कोणाशी जास्त. ते लिमिटेड असतात. ते येऊन फक्त असं स्टॅच्यूसारखे उभे असतात. ते काय बोलत नाही जास्त. थँक्यू सर थँक्यू. मायरा तुला आपल्या ट्रिप मधलं सर्वात जास्त काय आवडलं? अक्षय काका. सांग ना मायरा. आपल्या ट्रिप मधला असं कोणता मुवमेंट होता जो तुला खूप आवडला? सोबत खूप खेळलोय. तू मला जर डिनाय केलं ना तुला फटकेच देईल. म्हणजे एवढा खेळलं ना. हा मी त्याबरोबर एवढं खेळलं ना तर नीट बाकी होता. तर मी नीट सारखं तुला मारू नाही शकत म्हणून माझं हे थोडं ऑब्स्टॅकल्स आहेत. नीटला तुला मारतो भेटी फुल पेलतो. तू सांग मायरा काय होतं तुझं फेवरेट मुवमेंट? काय होतं मुवमेंट? काय होतं फेवरेट? काय आवडलं तुला आपल्या उद्या ट्रिप खूप आवडलं. मधलं? उद्या वाघा बॉर्डरला ना तुला पॅट्रियोटिक फील येईल. तुला पॅट्रियोटिक फील येईल. आम्ही मस्त पीके मूवी बघत होते. मी पण ते बघत होतो. का तुझं काय होतं फेवरेट म्हणजे आपल्या
ट्रिपमधला फेवरेट. माझा तर शिंकोला पास. तुझा? और एकदम बॅड एक्सपिरियन्स कुफरी. कुफरी. Bad experience is Kufri. I never expected there was no snow, no wind speed, neither there is a cold. So it was ऍक्च्युली तिथे ना आपण खूप माती खाल्ली आहे. एवढी धूळ होती, एवढी प्लस धूळ होती स्कॅमर ना. पण होते तिकडे. हा, स्कॅमर्स actually. होते. स्कॅमर्स सगळीकडे असतात. काश्मीरमध्ये पण स्कॅमर्स आहे. पण तू जर व्हिडिओ बघून गेली ना तर तू त्याच्यामध्ये म्हणजे नेगोशिएट चांगलं करू शकते. पण त्याच्यामध्ये पण डिपेंड करतं तुझ्याकडे किती लोक आहेत. तुझ्याकडे ग्रुप असेल ना तरच तू नेगोशिएट करू शकते, नाही करू शकत. इव्हन ही पण बोलली, माझी फ्रेंड पण बोलली कुफरी ती जाऊन आली आहेस. ती म्हणते खूप नाही, बॅड कुफरी एक्सपिरियन्स. चांगली आहे पण तिथं स्नो नाहीये म्हणून ते बॅड एक्सपिरियन्स आहे. आणि तिथे थोडं मला म्हणजे ते ना थोडं अजून त्यांनी डेव्हलप करायची गरज आहे, कारण शिमला डेव्हलपमेंटची गरज नाहीये. इट्स ऑल अबाउट द पार्ट अँड पार्सल ऑफ नाही ग्लोबल नाही वॉर्मिंग. तसं नाही This बोलत is my आहे मी. personal स्नोचं नाही बोलत आहे experience. मी याचं बोलते जिथून ते हॉर्सेस जातात ना तो रोड. पुनी राईड. हा, पुणे राईड. तर तिथे तो रोड व्यवस्थित करायची थोडी गरज आहे. आणि शिमला कॅपिटल आहे आणि टुरिझम चांगलं स्कोप आहे त्याला. मग मला असं वाटतं की थोडं त्यांनी करायला पाहिजे. छान दिसतं जेवण. मटर पनीर, तडका डाळ, दाल तडका, सुकी बटाट्याची भाजी. हा, खातो बटाट्याची भाजी. थांब मी मम्मा क्लीन करते. मायरा बोल ना, तुझा फेवरेट मोमेंट काय होता आपल्या ट्रिप मधला? सांग मला. तुला काय मायरा आवडलं? खाते? हा नाही तुला. सांग मायरा, बोल लवकर. नो सांग काकीला. सुकी बटाट्याची भाजी मारा. बोल मायरा, तुला काय आवडलं? तुला काय आवडलं तिकडे मला बोलायची. मायरा हा व्हिडिओ बघणार तुझे टीचर. काकी बघणार आहे. नाही खाल्लं तर मम्मी खाईल बटाट्याची. तुम्ही सांगा आपल्या ट्रिपचा सगळ्यात बेस्ट मोमेंट आणि सगळ्यात डिसअपॉइंटिंग मोमेंट. डिसअपॉइंटिंग कुफरी. सर्वात होता की स्नोफॉल नाही आला. सोलंमध्ये एकदम माथेरान दिसत होता आणि त्यासाठी आम्हाला 150 किलोमीटर लांब शिंकुला पासला जायला लागलं. खूप सारा खर्च करून स्नो बघायला. याचं जेन्युइन रिव्ह्यू. तर हे कधी पण येताना थोडं फोरकास्ट बघा. जे कधी परफेक्ट नसतं तरीही बघा आणि मगच या. आपणही बघून आलो होतो फोरकास्ट. याने ना TV9 मार्केटला चांगलं मुवमेंट असं आहे की ते शिंकुला पासला जाऊन ऍटलीस्ट तो तरी स्नो भेटला. एक थोडासा स्नोफॉल भेटला. दॅट वॉज तो आपला ट्रिपचा थंडी बेस्ट खूप होता. जास्त आहे. मुंबईकरांना मला वाटत नाही एवढी जमेल. तर त्या प्रिकॉशन्स घेऊन तुम्ही यावे. येस, थँक्यू. तर असा होता आमचा धर्मशाळामध्ये दिवस, जो की खरं खूप छान गेला. थोडं पीसफुल वाटलं कारण बॅक टू बॅक ट्रॅव्हलिंग केलेलं होतं. शिमला देन मनाली. तर धर्मशाळामध्ये शांत वाटलं. खूप पीसफुल वाईब होती. खूप छान असं निसर्ग होता आणि स्पिरिच्युअल पण होतं. तिथे खूप सारे मॉनेस्ट्रीज आहेत. असं मानलं जातं की तिथे दलाई लामा राहतात. तर तो पण एक एक्सपिरियन्स छान होता. सर्वप्रथम स्टेडियम खरं खूप सुंदर आहे. तिथे क्रिकेट बघायला एक वेगळीच मजा येत असेल. आणि त्यानंतर टी गार्डन्स, ते पण खरं खूप छान होते. जे वॉर मेमोरियल म्युझियम होतं ते पण खूप छान मेंटेन केलेलं त्यांनी. आणि त्यानंतर मॅकडोलगंज मार्केटला आम्ही दुपार तिथेच स्पेंड केली. तर मला खूप म्हणजे जुन्या मूवीजमध्ये मी ते ऐकलं होतं नाव मॅकडोलगंज, त्यामुळे मला तिथे पण जायचं होतं. तर ते पण माझं पूर्ण झालं. आणि त्यानंतर अजून ओव्हरऑल छान एक्सपिरियन्स होता मला. आता पुढे पंजाब आणि म्हणजेच अमृतसरचा व्लॉग येईल, तर त्यासाठी स्टे ट्यून. आणि इथपर्यंत बघण्यासाठी खरं खूप थँक्यू. आणि जर तुम्ही मनाली आणि शिमलाचा व्लॉग बघितला नसेल तर नक्की जाऊन बघा. सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. आणि थँक्यू फॉर वॉचिंग.